मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी साबुदाणा खिचडी बनवत आहे। त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता भिजत घातलेला आहे। थोडंसं पाणी टाकून याला तर झाकून 2 तासासाठी भिजत घातलेला आहे। बघा आता आपला चांगला साबुदाणा भिजलेला आहे, चांगला मऊ झालेला आहे। असा हाताने तोडून बघायचा, पूर्ण असा हा स्मॅश होतो। बघा आता आपण हा साबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला चांगले भाजून घेते। त्याचमध्ये मी 2 मिरच्या पण टाकलेल्या आहे। शेंगदाणे चांगले फुटेपर्यंत भाजून घ्यायचे, चांगले खमंग, आणि मिरच्या पण। आता याचं एक कूट काढायचं आहे, म्हणजे मिक्सरला हे वाटायचं। त्याच्यामध्ये मी काही थोडेसे शेंगदाणे अख्खे ठेवले होते। अशा पद्धतीने मी कूट काढून घेतलेलं आहे, दाण्याचं कूट। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कालून घेणार आहे, आणि हे जे आपले साबुदाणा भिजलेला आहे हा याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि याला चांगलं कालून घ्यायचं आहे। बघा आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल 1 चमचाच घेतलेला आहे, जास्त तेल वापरायचं नाही। आणि आता हे सगळं जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण हे याच्यामध्ये ओतून याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। चांगलं याला हलवून घ्यायचं आहे। हलवून घेतल्यानंतर एक झाकण ठेवून 5 मिनिटं एवढी वाफ काढायची आहे। त्यानंतर आपली साबुदाण्याची खिचडी अतिशय मऊसूत तयार होते, खायला पण अतिशय टेस्टी लागते। बघा याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। लुसलुशीत खिचडी खाण्यासाठी तयार, खायला घ्यायची। बघा किती छानपैकी झालेली आहे, पटकन झटपट होऊन जाते। त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम असे टाकून खायला घेतलेले। बघा मी कशी बनवलेली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा।